बघा कसली हवा, या बेकार हवा सुटलेली आहे. हरिश्चंद्रगड कल्लास, 0% नेटवर्क आणि 100% ऑक्सिजन. वा. आमचे दोन बंधू सुजित दादा आणि सुशील दादा. हा बोला रे. चोरबाडी इथेच पाडेल यांची चोरबाडी. आपल्याला लवकरच गडाच्या वरती गेल्यावरती बघायला भेटणार आहे. ओके. मधुच्या हाताची टेस्ट न गौतमी पाटीलचा फेस कोणच नाही चेस करू. वा 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 व्हॉट अ कॉम्प्लिमेंट यार. आता आपण वरती आलेलो आहोत पठारावरती. इथं हवा एवढी सुसाट आहे ना की जी मी टुकडी घातली उंच आहे रे. हे बघा हवा सुसाट आहे, लय बेकार हवा सुटलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मंडळी, थंबनेलवरून तुम्हाला माहितीच पडलं असणार की आज आपण कुठे चाललो आहोत. तर आज आपण चाललो आहोत ट्रॅकर्सची पंढरी म्हटला जाणारा हरिश्चंद्रगड या किल्ल्याला सर करण्यासाठी. तर मंडळी सकाळचे वाजले आहेत समथिंग 2:45 म्हणजे 3 वाजायला 3 मिनिटात 2:45 बोलू शकत. तर आता आम्ही फक्त 48 किलोमीटर लांब आहोत आपल्या ट्रेकपासून. आणि ट्रेकला पोहोचण्याच्याच पहिले आमच्या सगळ्यांची हवा टाईट झालेली आहे, कारण की बाहेर एवढी थंडी आहे ना. आणि आमचे माणसं बघा शिवलेस घालून आलेले आहेत. सुजित पाटील शिवलेस घालून आलेला आहे. त्यासोबत सगळ्याही आम्ही जे रेनकोट वगैरे आणलेले आहेत, पण कोणीच असा याची का बोलतात ते पण डोक्यानं कोणतेच नव्हता का इथे थंडी वगैरे असू शकते. पावसाचा अंदाज सगळे नव्हता म्हणून बहुतेक लोकही आम्ही सगळेही रेनकोट आणला आहे. पण आता बाहेरचं वातावरण बघून बाहेरची आपल्याला जी पब्लिक दिसली ते बघून आमच्या सगळ्याची हवा टाईट झालेली आहे. आता बघूया, अजूनपर्यंत आम्ही हरिश्चंद्रगडावर पोचलो नाही. आपल्या बेस विलेजला पासण्याशी आपण ट्रॅक चालू करणार आहोत. सो अजून पोचलो नाही, बघूया काय होतं पुढे. तर मंडळी अशा प्रकारे आता आम्ही जो आहोत ना ते पाचणे या गावाजवळ हरिश्चंद्रगड या गडाला ट्रॅक स्वतः सुरुवात करणार आहोत. तर आता ही बघा ही आमची सगळी मंडळी आहे. इथेशी तुम्हाला दिसत नाही कारण की कालोख झालेला आहे. हा या सगळे मंडळींचा आहे ना तो पहिला नाईट ट्रॅक आहे आणि माझा हा तिसरा नाईट ट्रॅक आहे. सो आता आपल्याला कोण माणसं दिसत नाही, पण जशी सकाळ होईल. सुजित पाटील हॅलो मी तुम्हाला सगळ्यांची इंट्रोडक्शन करून देणार आहे. याचा कसं चमकते बघ यो बेर कर का दिसते. तर सुशील पाटीलनी कसा रेनकोट घातला कामाचा सेफ्टीचा. सो जित्यादा आहे आणि हा तिकडं अजिंक्य दादा असेल ना, प्रियांशू टोपीवाला. सो जसा सकाळ होईल ना तसा आपण या सगळ्या आपल्या मंडळींची इंट्रोडक्शन तुम्हाला मी करून देईल. पण आता आपण चला लावूया आपल्या ट्रॅकला सुरुवात करूया आणि आपल्या गडाच्या मार्गाला लावूया. पण आज माझ्या सोबत जी मंडळी आहेत ना त्यातले बहुतेक मेंबर माझे सिनियर आहेत. तर आज आम्ही सगळे मिळून काय काय धमाल करणार आहोत, काय काय मस्ती करणार आहोत ते आपल्याला या व्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे. तर चला मंडळी, आपला यावर्षीचा पहिला मान्सूनचा व्लॉग त्यासोबत ट्रॅकला सुरुवात करूया. मुंबईवरून साधारण 208 किलोमीटर लांब आणि पुण्यावरून साधारण 164 किलोमीटर लांब असणारा हा किल्ला सह्याद्रीतील सगळ्यात प्राचीन किल्ल्यांपैकी एक मानला जातो. हरिश्चंद्रगड हा नगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे आणि हा किल्ला समुद्रसपाटीपासून 4791 फुटी उंचीवर वसलेला आहे. हा किल्ला इतिहास, पुरातन कथा आणि साहसी ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. मंडळी, या किल्ल्याची जी निर्मिती आहे ना ती 6व्या शतकातली मानली जाते आणि याचा उल्लेख स्कंद पुराण, मत्स्य पुराण आणि अग्निपुराणात यात आढळला जातो. सो आता आमच्या पहिल्या शिड्या आहेत ना त्या पार करून इथे अशी एक मस्त अशी रेलिंग आहे. रेलिंगला धरून समोरचा नजारा बघण्याची कोशिश करत आहोत. तुम्हाला पण दाखवलं असतं पण पूर्णपणे धुका इथं, त्याच्यामुळे आपल्याला दाखवता येत नाही आणि फुल हवा चालते. यातावले काळजी नक्की घ्या की वाटा ज्या आहेत ना त्या थोड्याशा खरबरीत आहेत, दगडं वगैरे बरीच आहेत आणि स्लिपरी आहे. जर रात्री ट्रॅक करत असणार तर तुम्ही 100% बॅटरी घेऊन या आणि जर दुपारी ट्रॅक करत असणार तर पाणी वगैरे घेऊन या. आणि आमच्या ग्रुपमध्ये फक्त मुख्यत्याने एकट्यानेच बॅटरी आणलेली आहे. आम्हाला वाटला का लवकर उजरेल म्हणून त्या हिशोबामध्ये आम्ही बॅटरी नव्हती आणली. सो आम्ही मोबाईलच्या उजेराच्या साह्यानेच वरती चढलो.
आता ही बघा तुम्हाला दाखवली दृश्य समोर जा, पूर्णपणे सगळीकडे धुकाच झालेला आहे. अजिंक्यचा फुल जमला आहे, फुल धुका सगळीकडे झाला आहे. आणि आता आम्ही चालू पुढं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हवा बघा कसली हवा, या बेकार हवा सुटलेली आहे. हरिश्चंद्रगड कल्लास फुल विंड आहे. इथं बघा धुका कसला आहे. एवढी लोक आणि ट्रेकर्स खूप उत्साही असतात. आज बघायला गेलो तर इथे हजारोच्या संख्येत ट्रेकर्स आलेले आहेत. चला वरती जाऊया, सुजित पाटील यांचा थोडासा इंटरव्ह्यू घेऊया. तर सुजित पाटील, तुम्हाला काय वाटतं या गडाबद्दल? 2 गोष्टी तुम्ही तुमच्या मनाच्या अंतःकरणातून जर व्यक्त करत इच्छिता तर वर करू शकता. पहिलं म्हणजे सांगायचं झालं तर आमचं प्लॅनिंग 2-4 वर्ष झालं हरिश्चंद्रगडावर यायचं प्लॅनिंग होतं. हा, परंतु ते आज म्हणजे अर्जंटली बोललं तर 1-2 दिवसाच्या त्याच्यावर ठरलं आणि आम्ही डायरेक्ट निघलो. पण इथं आल्यानंतर असं वाटतंय की आम्ही कुठंतरी लेट केलाय. का? अजून लवकर यायला पाहिजे होतं, कारण इथलं वातावरण, हवा असं वाटतंय हवेत उडून जातोय की काय. 100% त्याच्यामुळे इतकं सुंदर वाटतंय का इथंच तंबू मारून राहावं अशी इच्छा झालेली आहे आता. पण काय, एक कुटुंबाची जबाबदारी, त्याच्यामुळे घर शोधायला लागतंय, दुसरं काही नाही. 0% नेटवर्क आणि 100% ऑक्सिजन. वा. गडावरील प्रमुख आकर्षणामध्ये हरिश्चंद्रेश्वर मंदिर, 4500 फूट खोल कोकण कडा, केदारेश्वर गुहा, तारामती शिखर आणि मालगंगा नदीचे उगम यांचे समावेश आहे. निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी मंडळी तुम्ही हरिश्चंद्रगड या गडाला नक्कीच भेट देऊ शकता. तर मंडळी तुम्ही बघू शकता की आता आम्ही धुक्याच्या आतून चालतोय. ही जी पूर्ण धुक्याची चादर तुम्हाला दिसते ना, याचा जो खालनं जो वारा येते ना असा, तो वरती डोंगराला लागतोय आणि त्या डोंगराच्या सायाने वरती जे धबधबे वगैरे होतात ना, त्या धबधब्यांचा पाणी हा वरून पडते. पावसाचा अजून काही नामोनिशाण नाही, फक्त धुका. आणि धुका एवढा असा एकदम असा गुलाबी आहे ना, काय सांगू, असं वाटतं मन एकदम तृप्त झालाय इथंच येऊन. सो आपण असं बरेचसे ट्रॅक करतो ना, तेव्हा जी ट्रॅकला पावसाळ्यामध्ये मजा असते ना, ती कधीच मजा नाही. आणि आम्ही जो ट्रॅक करतो ना, तो हा पीक रेनी सीझन आहे ना तेव्हा करतोय. चालता चालता छोटा धबधबा आहे आपल्याला दिसलाय आणि त्याच्याच वरती बघा असं दगड आहे. तर किस्मत खराब असेल तर काय पण होऊ शकते, वरून जरा काळजी घ्या. या ट्रॅकची सर्वात खास गोष्ट म्हणजे गडावर जाण्यासाठी असलेले विविध मार्ग. नवशिक्या ट्रॅकरसाठी पाचणीचा मार्ग हा एकदम उत्तम आणि सरळ आणि सोपा आहे. तर मंडळी, जर तुम्ही थोडे थ्रिलिंग एक्सपिरियन्स अनुभवणं इच्छिता तर तुम्ही खिरेश्वर मार्ग जो दाट जंगलातून येतो, त्यासोबत टोलार खिंड आणि सगळ्यात कठीण मानला जाणारा बेलपाडा मार्ग, नलीची वाट हा जवळपास उभ्या कड्यावरून जाणारा अतिशय कठीण आणि रोमांचक मार्ग मानला जातो. तर मंडळी, आम्ही बऱ्यापैकी थोडीशी ट्रॅक केलेली आहे आणि आता आम्हाला थोडीशी भूक लागली, तर जित्याने आपल्याला खावायला आणलेलं आहे. तर जित्याला काय खावायला आणला? पॉपकॉर्न खावायला आणलेला आहे. पॉपकॉर्न डिमांडचं पॉपकॉर्न माहिती आहे. तर तुम्हीच आणलं तर तुलाच नाही घेणार, मग कोणाला घे. बघा, आम्ही पहिलीच असला ग्रुप आगरी आगरी. हरिश्चंद्रगड पावसाळ्यात पूर्णतः भरून येतो. इथली झाडे, इथले धबधबे आणि इथला परिसर एकदम मनमोहक होऊन जातो आणि त्यामुळे या निसर्गाची सुंदरता बघण्यासाठी बरीचशी लोक येतात. मंडळी, ही संधी सगळ्यांना नाही भेटत, पण आज ही संधी आम्हाला मिळाली. आणि जसं तुम्ही बघता की आम्ही घोषणा देत देत स्वतःला आणि आमच्या ग्रुपला मोटिवेट करत पुढे जात आहोत. आणि बघा किती एक्सायटेड आहेत आमची लोक. मंडळी, हा किल्ला सर करायला आम्हाला खूप मजा येत आहे. शिवाजी महाराज की जय. हरी हरी महादेव. मंडळी, आता तुम्ही बघू शकता आपल्या चारही बाजूला तुम्हाला सगळीकडे जंगल दिसल आणि या जंगलाची मुळे आपली जी व्हिजिबिलिटी आहे ना, ती थोडी कमी झालेली आहे. या जंगलामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे ना, हवा एकदम सुसाट पाहायला मिळते. त्यासोबतच इथं पूर्णपणे धुका झालेला आहे.
सो समोरच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना विजिबिलिटी आपल्याला नीट जाणवत नाही, म्हणून आपण जो आहे ना पूर्णपणे आपला ग्रुप आहे ना त्याच्यासोबतच चालणार आहोत, जेणेकरून कुठं हरवण्याची जी चान्सेस आहेत ना ते पूर्णपणे कमी होतील. सो आता चला जाऊया. हा पूर्णपणे जंगल ट्रेल आहे ना तो थोडा थोडा करून पार करायची कोशिश करूया. आमचे दोन बंधू सुजित दादा आणि सुशील दादा हे दोघे पण मला तर वाटतंय अर्धा तास जास्त झाला असेल. ही जी टोपं तुम्हाला दिसतात तर आमच्या सूत्रांशी आम्हाला माहिती पडलं का फक्त 5 ते 10 मिनटं झाले ते दोघाही घेऊन, पण त्यांचं डेडिकेशन बघू शकता तुम्ही. आमच्या ग्रुपला आहे ना वरती जेवण करायचं आहे, त्यामुळे आमच्या ग्रुपने हा जो पूर्ण भांडा आहे ना जेवणाचा, त्यासोबत त्याच्यामध्ये लागणारी जी सामग्री आहे भाजी भात ते सगळं कॅरी केलेलं आहे. सो आता आम्ही पहिले तर वरती पोचणार आहोत, त्यानंतरच आम्ही इथं मस्तपैकी छोटासा कुक करणार आहोत. तर आपल्यासोबत मुकेश मोडी, त्यांना आपण विचारूया. आता ट्रेक म्हणायची तर आम्ही लहानपणापासून जंगलातच राहिलो, डोंगरात आसाने खायला, राननं खायला, सगळं खायला जायचो, काजू आंबे पलवायला. तर ट्रेक असं काय वाटत नाही आहे. आम्ही लहानपणापासून गावा ठिकाणचे आहोत, त्याच्यामुळे ट्रेक काय पण जे येतात ट्रेक करण्यासाठी त्यांनी नक्कीच शूज घालून या, स्वतःचा रेनकोट आणा सोबत, आणि शक्यतो येताना पेन किलर किंवा तुम्ही हे घेऊन या सोबत, असं काय लावायला. ओके, थँक्यू दादा. चला मंडळी, आता आपण पुढे जाऊया. हळूहळू करून आपण सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेऊया, जसं जसं आपली माणसं देतील इंटरव्ह्यू तसा, कारण की बरंचसं आपलं पर्सन आहे ते शाळा आहेत, ते कॅमेरा फ्रेंडली नाहीत माझ्यासारखं, त्याच्यामुळे बघूया कसं कसं काय काय त्यांचं इंटरव्ह्यू आहे ते. मंडळी, आता आपण जंगल ट्रॅक मधून थोडंसं बाहेर आलो आहोत, आणि बाहेर आल्यावरती वातावरण बघा, सगळीकडे धुक्का झालाय. जर जराचा जरी माणूस वाट चुकला ना ते जंगलामध्ये आणि धुक्यामध्ये अख्खा हरवून जाईल. खाल्लास हे बघ. A few moments later. तर मंडळी, आता आपण इथे एक झोपडी आहे, इथे आलो आहोत. मस्तपैकी इथे मॅगी करायचा प्लॅन आहे. इथे छोटा आपण असा गॅस आणलेला आहे, जो आपण राजगडावरती गॅस आणला होता ना त्याच पद्धतीचा आहे. बघ ना, 2 तो बघतोय. अरे 2 टाक्यावर तर बघा मेशार काय वागतो काय समजा नाही. बंद कर तो. अरे तयार जा चांगली आज जवान बनवून त्याला ते सपाट जागा जे मला या पाहिजे काहीतरी त्या. हवा जाम जोरात चालू होती, म्हणून गॅस नीट आहे ना जळत नव्हता. पण जेव्हा आमचा गॅस नीट जळायला लागला ना, तेव्हा खुशी बघा किती झाली आमच्या मंडळींना. बोला आता आपण गॅसच्या वरती आहे ना पाणी टाकलेलं आहे. तर आता आपण सुजित पाटील यांना विचारूया की आजचा जो मेन्यू आहे त्याच्यामध्ये काय विशेष रेसिपी असणार आहे, की जी आहे ती घरगुतीच असणार आहे. तर सुजित पाटील, तुम्ही काय आजच्या स्पेशल मेन्यू मध्ये काय असणार आहे? स्पेशल मेनू मध्ये जसं सांगायचं झालं तर आमचं मोठं असं बरंच मोठं प्लॅन होतं. जसं की असं आम्हाला जसं की सुकट आणायची होती, बोंबील होते, परंतु मडवी बोलला की आपण गडावर चाललो आणि नॉनव्हेज नको. सगळीकडे आहे धुका, तुम्ही बुका विसरलेत. हा तोच आमचा शेवटी आगरी लोकांचा खाना आहे, त्याच्यामुळे मडवी बोलला आपण मॅगी नेऊया. ठीक आहे, चला बरं मॅगी नेऊया. तर आज आम्ही आता पहिला सकाळचा नाश्ता म्हणून मॅगी आणली, आणि आम्ही दुपारी जेवणासाठी भाजी वगैरे आणले. चोरबाडी, इथेच पाटील यांची चोरबाडी आपल्याला लवकरच गडाच्या वरती गेल्यावरती बघायला भेटणार आहे. पण आता सध्या आम्ही मॅगीच्या तयारीत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला आता त्यांच्यावरती फोकस करता येणार नाही. सुजित पाटील, आपल्याला किती टाइम लागेल हे सगळं व्हायला? जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटात आपली मॅगी रेडी असेल. कारण जेवणाच्या विषयी बोलायचं झालं तर मुकेश मडवी हा आमचा भूमिका स्पोर्ट्स टीमचा सर्वात मोठा कुक आहे. त्याने आतापर्यंत माझ्या माहितीनुसार 500च्या वर चिकन, मटन, भाजी असे अनेक प्रकार आम्हाला बनवून दिले. बेरका बनवलेला ट्रोल पण खूप झाला. आणि त्या ट्रोलिंग पण मुकेश मडवीला बऱ्याच सहन कराव्या लागल्या, कधी तिखट, कधी जास्त पाणी, परंतु त्या सर्व जुगारून त्याला भरपूर ऐकायला लागला. या सर्व जुगारून सुद्धा त्याने आतापर्यंत पोरांसाठी एक
खास सोय केलेली आहे. ही आजची पूर्ण सोय भांड्यांपासून शेगडीपासून मुकेश मडवीने केलेली आहे. One eternity later. तर मॅगी आता झालेली आहे. सुजित पाटील कशी वाटते? जाम भारी. ओके आहे. मधुच्या हाताची टेस्ट न गौतमी पाटीलचा फेस कोणच नाही टेस्ट करू शकत. वा 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 व्हॉट अ कॉम्प्लिमेंट यार. मॅगी चला आता मॅगी खाऊन बघूया. आता इथं आम्ही आहे ना जो मॅगीचा जो म्हणजे बनवाची जी सेटलमेंट केली आहे ना त्याचा मॅगीचा वास एवढा भारी आला ना, येणारे जाणारे लोक आहेत ना ते आपल्याकडनं बघतात आणि त्यांना वाटते का आम्ही स्टॉल काढलाय. सो ती लोक इथेच येऊन आपल्याकडं आग्रह करत होती, बट आम्ही जेव्हा बोलू या तेव्हा ते नाही आले कोण खायला. So चला आता थोडीशी खाऊया कशी लागते बघू, टेस्ट करूया. मंडळी मस्तपैकी आम्ही मॅगी वगैरे खाऊन आता निघलो आहोत पुढच्या रस्त्याला, गडाच्या पुढच्या बाजू एक्सप्लोर करण्यासाठी. पूर्णपणे हवा इथे सुटलेली आहे खतरनाक. आपल्याला तर आता आपण चाललो वरती. खालून येता वेळी एवढी हवा लागत होती आणि आता पण एकदम कडक हवा सुटलेली आहे. सो चला आता आपल्याला म्हणतं वाटतं आता पठारी लेक, त्या पठारावरती जाऊन बघूया तिथला कसा परिसर आहे ते. मंडळी आता आपण वरती आलेलो आहोत पठारावरती. इथं हवा एवढी सुसाट आहे ना की जी मी टोपी असली उडते डायरेक्ट. हे बघा हवा सुसाट आहे, लय बेकार हवा सुटलेली आहे. या बाजूने पूर्ण हवा येते. काही परिसर आहे ना तो विजिबल नाही आपल्याला, पण हवा एकदम खतरनाक आहे. जसं आम्ही गडावरती आलो ना तसा आम्हाला सुसाट वाऱ्याचा सामना करायला लागला. त्यासोबत एकदम घनदाट धुका होता. त्या धुक्यामुळे 20 फुटात असलेली माणसं आणि कुठलीही वास्तू दिसायला मुश्किल झालेली. म्हणून आम्ही सगळे एकसाथ चालत होतो, ते पण सोबत सोबत, जेणेकरून कोण पाठी नको राहावला. जिथून आम्ही आलो नाही या बाजूने तिकडे तुम्ही बघू शकता की लोक आपल्याला दिसत नाही. आपला जेवढी विजन जाते ना त्या विजनमध्ये लोक दिसत नाही. बघा ही इथे छोटीशी कॅन्टीन आहे. इथं तुम्हाला जर खायचं असेल ना तर इथं वरती आपल्याला खायचा आणि पियाचा बंदोबस्त आहे, पाण्याचा बंदोबस्त आहे. हा जो रस्ता आहे ना इथून आम्ही आलेलो आहोत पूर्णपणे धुका चालला आहे. इथं एक छोटासा झाड आहे, जर तुम्हाला बसायचं असेल तर या झाडाखाली सुद्धा बसू शकता, आनंद घेऊ शकता. बट हा बघा असला पॅच झाला खतरनाक, एकदम धुका झालेला आहे. आणि आता सगळीकडे धुका झालेला आहे. या बाजूला सुद्धा धुका झालेला आहे. हे बघा सगळीकडे धुका झालेला आता मंडळी. हर हर महादेव. जय. किल्ल्यावर आपल्याला अशा बऱ्याचशा प्रकारच्या वस्तू बघायला भेटतात. पण मंडळी आज आहे ना जाम धुका आहे, त्यामुळे आपल्याला इथल्या ज्या वास्तू आहेत ना त्या नीट प्रकारे एक्सप्लोर करता येत नाही. आणि या गडावर असलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आज एक्सप्लोर करायला भेटत नाही. पण जेवढा पण होईल तेवढा मी एक्सप्लोर करायची कोशिश जरूर करेन. सो चला आता जाऊया आपण पुढे. मंडळी आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये. मंदिर कसं आहे तो एक्सप्लोर करूया. या मंदिराची मी तुम्हाला थोडक्यात इतिहास सांगू इच्छितो. हा जो मंदिर आहे तो 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि हा आहे तो आपला शंकराचा मंदिर आहे. सो चला जाऊया मंदिराला. आपल्याला जर मारताल तर परिक्रमा मारू. याच्या मंदिराच्या आजूबाजूला जो शिलालेख कोरलेला आहे तो आता आपण बघण्याची कोशिश करूया आणि समजून घेऊया नक्की याच्यावरती काय वास्तू कोरलेली आहे ते. हरिश्चंद्र गडावरील हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेले सुमारे 10व्या ते 12व्या शतकातील प्राचीन शिव मंदिर आहे. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. मंडळी एकाच विशाल दगडातून कोरलेल्या या मंदिराची हेमडपंथी वास्तुकला आणि अप्रतिम दगडी शिल्पकला विशेष आकर्षण आहे. आपण जे बघत आहोत ते आहे केदारेश्वर गुहा. वर्षभर थंड पाण्यात बुडालेला विशाल शिवलिंग हे श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. इथल्या दंतकथा अनुसार गुहेत 4 युगांचे प्रतीक असलेल्या खांबांपैकी शेवटचा खांब कोसळल्यावर कलियुगाचा अंत होईल अशी मान्यता आहे. याच परिसरातून मालगंगा नदीचे उगम होतो आणि 14व्या शतकात योगी चांगदेव महाराजांनी इथे तपस्या केली होती.
मंडळी केदारेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललो आहोत थेट कोकण गडाच्या दिशेने या बाजूला. सो बघू शकता तुम्ही सगळीकडे फुल धुका आहे. जर मी मागं बोलतो मागच राहून जाईल, म्हणून आता आमच्या पाठला आम्ही मिळतो. हे बघा थोडा आपण वरती चढतो आलो ना, कॅन्टीन आहे माझ्या मागे, दाखवतो मी मला. ही बघा इथं आहेत ना या सगळ्या कॅन्टीन आहेत. इथं जर तुम्हाला नाश्ता पाणी चहा वगैरे प्यायचं असेल, मॅगी वगैरे खायची असेल तर इथं आपल्याला खावायला भेटून जाईल. तिथूनच पुढे जर आलो तुम्ही, ही जी आहे ना झाडाची निशाणी आहे, झाडाची निशाणी बघितली आणि जर असे खाली उतरले तर आपण डायरेक्ट कोकण गडावर जाऊ. इथून कुठं रस्ता आहे? धुक्याच्यामुळे रस्ताच दिसत नाही आम्हाला, विचारून जावं लागते. कुठल्या साईडला आहे? सी साईडला का? चला या साईडला आहे. मंडळी या धुक्यातून आता आपण थोडा पुढं आलेलो आहोत. इथेच आपल्याला छोटासा धबधबा बघायला भेटतोय. सुजित पाटील बघा डायरेक्ट त्यांना मसला धबधब्यान. आणि हा जो ट्रेल आहे ना तो आय थिंक मला वाटतंय कोकण गडाचा ट्रेल आहे. इथून सरळ खाली जायचा आहे. हाय तिकडे आहे ना कोकण गडा मित्र? ओके थँक्यू. बघा सुजित पाटीलने पोस्ट दिलेला आहे इथं, त्याची व्हिडिओ काढायची आहे. चला त्याची एक छोटीशी व्हिडिओ काढतो मी आता. कोकणकडा हा हरिश्चंद्र गडावरील सर्वात प्रसिद्ध आणि थरारक आकर्षण आहे. सुमारे 4500 फूट खोल असलेला हा अर्धा गोलाकार कडा आपल्या भव्य निसर्ग सौंदर्यामुळे ट्रॅकर्सना आकर्षित करतो. पावसाळ्यात इथे दाट धुकं, ढगांचा समुद्र आणि जोरदार वाऱ्यांचा अद्भुत अनुभव मिळतो. मंडळी अनुकूल वातावरणात ब्रोकन स्पेक्टर म्हणजे इंद्रवज्र ही दुर्मिळ नैसर्गिक घटना देखील पाहायला मिळते. सनसेट आणि सनराईजच्या वेळी इथला जो दृश्य असतो ना तो अविस्मरणीय असतो. मंडळी आपण आता हरिश्चंद्रगड आहे ना तो बऱ्यापैकी सर केला आहे, जेवढा आपल्याला सर करता येईल तेवढा. कारण की धुक्याचे मुलं आहे ना बऱ्याचशा गोष्टी इथं विजिबल नाही आणि विजिबिलिटी कम असल्याच्या मुलं आपल्याला इथेच आहे ना ज्या ज्या गोष्टी बघायच्या होत्या, ज्या ज्या गोष्टी अनुभवायच्या होत्या त्या गोष्टी बघता आल्या. जसा की आपला केदारेश्वराचं मंदिर जो आहे ना त्याला 4 जे खांब आहेत ना ते 4 खांबापैकी 3च खांब आहेत. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं, रीलमधून आपल्याला सगळ्या या गोष्टी माहिती पडल्या. आणि आता आम्ही परत खाली आलेलो आहोत आणि आता आम्ही जी आहे ती जेवणाची तयारी करतो. तीच जी आपली कॅन्टीन जिथं आपण मॅगी बनवली होती सकाळी आणि आता आपण तिथं मस्त आहे की जेवणाची तयारी करतो. तर चला बघूया आपल्या जेवणाचा मेन्यू काय आतमध्ये खूप येणार, आपण भेटूया. तर मंडळी आता आपण जाऊया या आपली कॅन्टीन आहे दादांची. दादा हायकरचं नाव काय? राजेंद्र दादा. आपली कॅन्टीन किती वेळपर्यंत चालू असते आणि कितीला उघडते? 6ला उघडून 6ला बंद होते. तर मंडळी कधी जर तुम्ही हरिश्चंद्र गडावरती आलात तर दादाच्या कॅन्टीनला जरूर व्हिजिट करा. आमचं नाव सांगा, ते बिंदास तुम्हाला काही ना काही देतील. आणि आता आपला जो किचन आणि आपलं जे शेफ आहे ते सुजित पाटील आहे. सुजित पाटील आज आपला काय मेन्यू आहे जेवणाचा? आता दुपारच्या जेवणाला आम्ही सध्या बासमती राईस आणि मुगाची डाळ, त्यामध्ये दुधी, शेकटाची शिंग पण आणली हो. असं भेटली? म्हणजे मिश्रित असं म्हणजे चांगलं असं व्हेज जेवण. संडे असून सुद्धा आम्ही आज व्हेज जेवण. त्याचं कारण सांगा. कारण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर आपण जेवण करतो. दुसरी गोष्ट आणि दुसरी गोष्ट काय? एक गोष्ट तर महाराजांच्या आणि दुसरी गोष्ट हरिश्चंद्र गडावर सर्वात मोठं स्वयंभू शिव मंदिर आहे. त्याच्यामुळे आम्ही इथं व्हेज खातो. ओके. आता इथंशी आपली डाळ बनण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. मस्त बसला बरं शेक जेवायला बसला अजिंक्यदा. 10 hours later. आणि अशा प्रकारे आमचा जो डाळ भात जेवण हा शिजून झालेला आहे आणि आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहोत. तर मस्तपैकी गरम गरम वाफ सुटला बघा भाताचा कसा. तिकडे अशी डाळ आहे. डाळ पास कर जरा जिथे इकडे तुझ्या हाताशी. प्रियांशु भाई करो जरा मदत करो इसको डाल को वाप इधर ले लो. डाल हाँ कशी उचलली गोड्या? उचलली कशी? चला तुम्हाला भेटतो नंतर जेवून. तर मंडळी आता आपण हरिश्चंद्रगडाचा पूर्ण नाईट ट्रॅक करून खाली उतरलो आहोत आणि
फायनली आता आपण आपल्या घराच्या परतीच्या रस्त्यावर चाललेलो आहोत. तर हरिश्चंद्रगड हा गड आहे ना तो भला मोठा आहे. इथे पावसाळ्याच्या टायमाला खूप जास्त धुका असतो आणि त्यासोबत इथे हवासुद्धा जाम असते. तर येत्या वेळेला तुम्ही काळजीपूर्वक या सगळ्या ज्या ॲक्शन येते ट्रॅकिंगच्या त्या तुमच्यासोबत ठेवा. त्यासोबत शूज, रेनकोट आणि जर जमलं तर काठीसुद्धा तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. आधीच तुम्ही बघू शकता कसली हवा असते. तर मी तुम्हाला भेटतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर